This is the second elements of geometric design. There are total four elements of geometric design of highway. First element is that cross sectional elements. Second, side distance. Third, horizontal alignment. And fourth, vertical alignment. These are the elements of geometric design of highway. Out of these four elements, we have studied about cross-sectional elements of highway, such as camber, shoulder, right of way, roadway width, carriageway width or carriageway or pavement width, berm, lead, lip, etc. We have already covered in previous lecture. In this lecture, we are going to study about side distances. This is the second elements of geometric design of highway. First element was cross sectional elements of highway. This is the second side distances, and third one horizontal alignment, and last means fourth number vertical alignment. Now we will study about side distances in this lecture. First point, side distance. What is the side distance? Side distance is the length of road visible ahead to driver at any instant. This is the side distance. Now suppose this is the road and vehicle is here. Some distance driver can easily watch or see over the roadway. That covered distance by eyes of driver is the side distance. Means that distance driver can easily see over over the road surface, and means that distance covered by eyes of driver while moving the vehicles over the road. Driver can easily see some distance by his eyes, and covered that distance by eyes. That distance is called as sight distance. In मराठी, जेव्हा एखादा ड्रायव्हर रोडवरून जात असते वेळेस त्याच्या डोळ्याने तो काय करू शकतो, काही अंतर तो सहजरित्या बघू शकतो. काही मीटर असेल किंवा काही किलोमीटरपर्यंत तो सहज तो अंतर त्या रोडवरती बघू शकतो. जेव्हा तो ड्रायव्हिंग करत असते वेळेस त्याच्या डोळ्यानं जेवढे काही अंतर तो काय करू शकतो, बघू शकतो, तो ते अंतर म्हणजे इथं काय होईल आपल्याला साईड डिस्टन्स. तर जी काही लेंथ आहे रोडची, जी की विजिबल आहे, ती दिसू शकते ड्रायव्हरला जेव्हा ड्रायव्हिंग करते वेळेस, त्या अंतराला किंवा त्या डिस्टन्सला साईड डिस्टन्स असं म्हणलं जातं. आणखी एक दुसरी डेफिनेशन दिलेली आहे इथं PPT. साईड डिस्टन्स इज द टोटल सेफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स at which a driver can see the obstacle of height 0.15 meter when the driver height is at 1.5 meter above the ground level, so that vehicle can stop without collision is called as sight distance. आता इथं ह्या PPTमध्ये म्हणलेलं आहे, ही थोडीशी डिफिकल्ट डेफिनेशन आहे PPTमध्ये दिलेली, आणि मी जी सांगितलेली होती
ती डेफिनेशन सोपी होती. मी काय सांगितलं होतं, साईड डिस्टन्स इज द लेंथ ऑफ रोड विजिबल अहेड टू ड्रायव्हर ॲट एनी इन्स्टंट. तर ही काय होती साईड डिस्टन्सची डेफिनेशन. आणि इथं काय दिलेलं आहे, जी काही साईड डिस्टन्स आहे ते काय म्हणले, ते एक सुरक्षित एक समांतर किंवा आडवे एक अंतर आहे जे की रोडला पॅरलल आहे. ते अंतर इथं आहे, जे की जो काही ड्रायव्हर आहे तो काय करू शकतो, सहजरित्या त्याला काय करू शकतो, बघू शकतो. तो ड्रायव्हर ते अंतर बघू शकतो. जे की जे रोड आहे त्या रोडवरती 0.15 मीटर म्हणजे 15 सेंटीमीटरचं काय अडथळा आहे. तिथे काहीतरी एक ऑब्स्टॅकल असेल, एखादा अडथळा असेल, त्या अडथळ्याची तिथं काही असू शकतं, स्टोन असू शकतो किंवा एखादं वूड असू शकतो, जे की हाईट त्याची 15 सेंटीमीटर आहे. 15 सेंटीमीटर म्हणजेच 0.15 मीटर. अशा प्रकारे तो अडथळा पाहू शकतो. आणि जो काही ड्रायव्हर आहे त्याच वेळेस त्याची जी काही जेव्हा ड्रायव्हिंग करते वेळेस जमिनीपासून जमिनीपासून, आता हे ड्रायव्हर आहे आणि तो ड्रायव्हिंग करते वेळेस इथं ड्रायव्हर आहे, जमिनीपासून त्याचे जे काही आईज आहेत ते किती हाईटवर आहेत, 1.2 मीटर अबोव द ग्राउंड लेवल. ही आईज आहे, ड्रायव्हर त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. मग त्या त्या आईजची लेवल आणि ग्राउंड लेवल या दोघातला जी काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे ती डिस्टन्स किती आहे, 1.5 मीटर आहे. मग तो हे दोन्ही गोष्टी तिथे साध्य झाल्यानंतर तो काय करू शकतो, जे काही व्हेकल आहे तो स्टॉप कंडिशनला किंवा तो स्टॉप कंडिशनला म्हणजे तो व्हेकल त्या तिथे थांबवू शकतो. न कुठलाही आघात किंवा एखादं टक्कर, कॉलिजन म्हणजे काय, टक्कर, एकमेकाला आदळणे, असं न टक्कर होऊ शकता किंवा न ॲक्सिडेंट होऊ देता तो काय करू शकतो, वाहन सहजरित्या थांबू शकतो. अशा अंतरास काय म्हटलं जातं, डिस्टन्सला साईड डिस्टन्स म्हणलं जातं. ही थोडीशी डिफिकल्ट डेफिनेशन आहे. तर दुसरी सिम्पल जी काही डेफिनेशन आहे तर ते सिम्पल डेफिनेशन कोणती आहे, साईड डिस्टन्स इज द लेंथ ऑफ रोड visible ahead to driver at any instant तर हे झालं साईड डिस्टन्स. म्हणजे काय, जी काही रोडची लांबी आहे तो त्या ड्रायव्हरला काय आहे, त्याच्या समोर दिसते, त्या लांबीला किंवा त्या डिस्टन्सला किंवा त्या अंतराला काय म्हणलं जातं, साईड डिस्टन्स म्हणलं जातं. तर हे झालं साईड डिस्टन्स. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरंट टाइप्स ऑफ साईड डिस्टन्स. देर आर 5 types of side distances. First, stopping side distance. Second, overtaking side distance. Third, intermediate side distance. Fourth, headlight side distance. And last one is lateral side distance. Lateral side distance. Fifth, lateral LATERAL, lateral side distance. Now first type is stopping side distance. जी काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे त्याला आणखी काय म्हटलं जातं, नॉन पासिंग साईड डिस्टन्स. म्हणजेच स्टॉपिंग डिस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन पासिंग साईड डिस्टन्स. जे काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, आणखी नॉन पासिंग साईड डिस्टन्स. तर हे त्याचं दुसरं नाव आहे. तर ते बघू आपण सुरुवातीला. फर्स्ट टाईप स्टॉपिंग साईड डिस्टन्स और नॉन पासिंग साईड डिस्टन्स. आता जी काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे तर द क्लिअर डिस्टन्स अहेड नीडेड बाय ड्रायव्हर टू ब्रिंग हिज व्हेकल
to a stop before meeting a stationary object which is on road is called as stopping or non-passing side distance. म्हणजे जेव्हा एखादा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करते वेळेस त्याला त्याची व्हेकल स्टॉप कंडिशनला आणायची असते. कधी आणायची असते? जेव्हा एखादं ऑब्स्टॅकल आहे जे की रोडवरती पुढे आहे आणि त्याला ते ऑब्स्टॅकल बघितल्यानंतर त्याला त्याची व्हेकल स्टॉप करायची असते. मग आणि ती काही व्हेकल आहे मूव्हिंग आहे स्पीडमध्ये आहे, तो त्याच्या जवळ तर जाऊन तर तो लगेच थांबू शकणार नाही व्हेकल, ते कारण त्याची व्हेकल काय स्पीडमध्ये आहे. मग त्याची व्हेकल स्पीडमध्ये असते वेळेस त्याने एखादा ऑब्जेक्ट म्हणजेच एखादं स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल तो ॲज अ ऑब्स्टॅकल म्हणून आहे रोडवरती, मग त्याला पाहिल्यानंतर ह्याला काय करावं लागेल, त्याची व्हेकल थांबवावं लागतं. मग तो विचार करतो आपल्याला आता गाडी थांबवायची आहे, लक्षात. मग तो विचार करून काय करतो, काही अंतरापासूनच तो काय करतो, ब्रेक अप्लाय करायचा प्रयत्न करतो आणि गाडी त्या ऑब्स्टॅकलच्या जवळ येऊन थांबवतो. मग अशा अंतरास काय म्हणलं जातं, स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणलं जातं. मग जेवढं काही गाडी थांबवण्यासाठी, ज्याची गाडी काही स्पीडमध्ये असेल, तो 60 किलोमीटर पर आवरमध्ये असेल किंवा 80 किलोमीटर पर आवर अशी जी स्पीड असेल, मग तो इमिडिएटली व्हेकल तिथे स्टॉप करू शकणार नाही. मग त्याला व्हेकल थांबवण्यासाठी काही त्याला त्याच्या वाहनाच्या समोर काही म्हणजे त्या रोडचा जो काही पेस आहे समोर अवेलेबल रिक्वायर्ड असायला पाहिजे, त्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. काही अंतर पुढे एम्प्टी पेस किंवा मोकळी जागा त्याला अवेलेबल असते ती वाहन थांबवण्यासाठी. मग जी काही मोकळा पेस आहे किंवा मोकळी जागा आहे ती किंवा खुली जागा आहे ती काय असणार आहे, ह्याच्यासाठी स्टॉपिंग साईड डिस्टन्स असणार आहे, जे की त्या जागेचा वापर कशासाठी केलेला आहे, त्या रोडचा जो काही एम्प्टी पेस आहे तो कशासाठी वापर केलेला आहे त्यांनी, तर याचं व्हेकल स्टॉप करण्यासाठी. मग अशा पेसला किंवा अशा सफिशियंट लेंथला रोडच्या त्याला म्हणलं जातं स्टॉपिंग साईड डिस्टन्स. दुसरी एक डेफिनेशन दिलेली आहे इथं, स्टॉपिंग साईड डिस्टन्स SSD इज द सफिशियंट लेंथ ऑफ रोड अवेलेबल. आता इथं काय म्हणलेलं आहे, एक पुरेपूर रोडची लांबी अवेलेबल आहे. कुठं आहे ती, रोडवरतीच. ऑब्स्टॅकल आणखी दूर आहे, तो फक्त बघितलेला आहे ऑब्स्टॅकल, सो दॅट ड्रायव्हर कॅन ऑब्झर्व द ऑब्जेक्ट अँड स्टॉप व्हेकल बिफोर कोलायडिंग विथ ऑब्जेक्ट. आता इथं हे खूप आणखी ही पण डेफिनेशन बऱ्यापैकी चांगली आहे. तर याच्यामध्ये काय म्हणलं, सफिशियंट लेंथ ऑफ रोड अवेलेबल आहे, तिथं पुरेपूर रोडची लांबी उपलब्ध आहे, जेणेकरून तो ड्रायव्हर काय करू शकतो, त्या ऑब्जेक्टला सहजपणे निरीक्षण करू शकतो आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्याची गाडी स्टॉप करू शकतो. त्याला धक्का लागण्यापूर्वी किंवा त्याच्यावरती आघात करण्यापूर्वी किंवा त्याला टक्कर देण्यापूर्वी तो काय करतो, आपली व्हेकल सेफली त्या ठिकाणी स्टॉप करू शकतो. अशा डिस्टन्सला जे की सफिशियंट लेंथ ऑफ रोड त्या ठिकाणी अवेलेबल आहे, जेणेकरून आपण त्या सफिशियंट लेंथ उपलब्ध असल्यामुळं आपली जी काही व्हेकल आहे, ऑब्जेक्ट पाहिल्यानंतर आपण सहजपणे आपली व्हेकल स्पीडमध्ये असते व त्या रोड पेसचा उपयोग करून काय केलं, आपण जी व्हेकल आहे त्या ठिकाणी स्टॉप कंडिशनला आणू शकलो. मग ज्या लेनचा आपण उपयोग केलेला आहे, जे की आपले व्हेकल स्टॉप करायसाठी, त्या लेंथला किंवा त्या डिस्टन्सला म्हणलं जातं स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणलं जातं. आता जी काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे, परत याचे दोन पार्ट आहेत. एक म्हणजे जे काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे ते समेशन आहे दोन कंपोनंटचं, ते किंवा दोन डिस्टन्स. तर ते दोन डिस्टन्स कोणते आहेत, लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स किंवा ब्रेक डिस्टन्स. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला, जे काही लॅग डिस्टन्स आहे, तर जेव्हा एखादं ऑब्जेक्ट पाहिल्यानंतर जो ड्रायव्हर काय करतो, फक्त त्याला रिस्पॉन्स करायचा असतो, तो त्याच्यावर थोडासा वेळ स्पेंड करतो की गाडी कधी थांबवायची, त्याबद्दल तो काय करतो, थोडीशी रिॲक्शन घेतो. म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हेकल ड्युरिंग रिॲक्शन टाईम. लॅग डिस्टन्स कधी म्हणायचं, ऑब्जेक्ट पाहिल्यानंतरही तो काय करतो, ड्रायव्हर काही प्रमाणात गाडी त्या स्पीडमध्ये चालवतो.
आणि त्याच्या मनामध्ये असा प्रश्न चालू असतो की आता आपण गाडीचं ब्रेक अप्लाय करायला पाहिजे. हे फक्त त्या ठिकाणी फक्त विचार करतो. मग हे विचार करण्याचा जो काही टाईम घेतलेला आहे त्यांनी, त्या टाईमला म्हणलं जातं लॅग डिस्टन्स. आणि त्याच वेळेस काय होतं, त्याच वेळेस ती व्हेकल काही प्रमाणात पुढे निघून जाते. हे विचार करते वेळेस, म्हणजेच रिॲक्शन करते वेळेस, या वेळेला म्हणलं जातं ह्या वेळेला म्हणलं जातं रिॲक्शन टाईम. पण तेवढ्या त्या रिॲक्शन टाईममध्ये जेवढं काही डिस्टन्स ड्रायव्हरनं कव्हर केलेलं आहे विथ व्हेकल, त्या डिस्टन्सला म्हणलं जातं लॅग डिस्टन्स. आणि ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे काय, त्याचा जो फायनल थॉट ठरलेला आहे की आता आपल्याला ब्रेक अप्लाय करायचं आहे. मग जेव्हा तो ब्रेक अप्लाय स्टार्ट करेल आणि व्हेकल ब्रेक तो ॲप्लिकेशन काय करेल, स्टार्ट करेल. आणि स्टार्ट केल्यानंतर ब्रेक दाबल्या का आपली गाडी थांबणार नाही, काही अंतरावर ती गाडी जाऊन थांबेल. मग जिथून त्यांनी ब्रेक अप्लाय करण्यासाठी स्टार्ट केलेला आहे, जिथून त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या जागेपासून जिथपर्यंत गाडी स्टॉप होत नाही किंवा स्टॉप झालेली आहे त्या जागेपर्यंत हे जे काही डिस्टन्स त्या व्हेकलनं कव्हर केलेलं आहे त्याला म्हणलं जातं ब्रेकिंग डिस्टन्स. तर हे ते दोन कंपाऊंड साईड, स्टॉपिंग साईड डिस्टन्सची. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे पाठीमागच्या ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये. इथून हे जे काही हे 2 पॉईंट्स आहेत, फक्त आता इथून लॅग डिस्टन्स त्यांनी ड्रायव्हरनं काय केलेलं आहे, फक्त ऑब्जेक्ट तो पाहिलेला आहे. आणि त्यांनी मग ऑब्जेक्ट पाहिल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात ते अंतर कव्हर केलेलं आहे, कारण त्याचे ब्रेक कुठलाही अप्लाय केला नाही. फक्त तो काय केला, विचार केला की पुढे ऑब्जेक्ट आहे, आता आपल्याला ब्रेक लावायचे आहे. मग हे रिॲक्शन अचीव होण्यासाठी, ही कृती करण्यासाठी त्यांनी काही टाईम स्पेंड केलेला आहे. मग त्याला म्हणलं जातं रिॲक्शन टाईम, म्हणजे की त्यांनी त्या विचार करण्यासाठी हा वेळ घालवलेला आहे. आणि ते रिॲक्शन टाईम म्हणजेच त्या वेळेमध्ये ह्याने काय केलेलं आहे, काही प्रमाणात अंतर ड्राईव्ह केलेलं आहे. मग त्या अंतराला म्हटलं जातं लॅग डिस्टन्स. आणि हे त्याचं रिॲक्शन किंवा त्याचा थॉट फायनल झाल्यानंतर तो काय करतो, आता आपल्याला कुठल्याही हालतीत ब्रेक अप्लाय करायला पाहिजे. मग जेव्हा तो ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो किंवा ब्रेक लावायचा सुरुवात करतो, त्या टायमापासून जोपर्यंत गाडी थांबत नाही किंवा थांबलेली आहे, थांबेल त्या डिस्टन्सपर्यंत ते डिस्टन्स होईल तुमचं ब्रेकिंग डिस्टन्स. तर असे हे 2 कंपाऊंड स्टॉपिंग साईड डिस्टन्समध्ये असतात. तर एकदम सोपं आहे. आता त्याचे काही फॉर्म्युले पण आहेत, जे की आता जो काही फॉर्म्युला आहे लॅग डिस्टन्सचा, तर ते काय, व्ही इंटू टी, वेलॉसिटी इंटू टाईम. आणि ह्याच्यामध्ये त्या फॉर्म्युला अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे, जो सेकंड फॉर्म्युला ह्याच्यामध्ये वेलॉसिटी जी काही पुटअप करायची आहे ती तुम्हाला, तर वेलॉसिटी किलोमीटर पर आवरमध्ये पुटअप करायचे आहे, जेणेकरून तुमचा आन्सर कशामध्ये येईल, मीटरमध्ये येईल. मग तुमचा जो काही फॉर्म्युला दिला आहे, आता तुम्हाला काय करायचे आहे, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम, किंवा वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, डी कॅल्क्युलेट करायचे डिस्टन्स. मग आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे आणि टाईम माहिती आहे. मग हे 2 गोष्टी माहिती असतील, त्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, डी मिळून जाईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे वेग इक्वल टू अंतर भागिले वेळ. मग आपलं काय करायचे, अंतर हे कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपलं काय करावं लागेल, वेग आणि वेळेचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल, अंतर म्हणजे डिस्टन्स मिळून जाईल. म्हणजेच हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहू, डिस्टन्स म्हणजेच लॅग डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. मग हा जे काही अंतर डिस्टन्स मिळून जाईल आपल्याला, मग ते किलोमीटरमध्ये येऊन जाईल, किलोमीटर पर आवरमध्ये येऊन जाईल.
नाही, किलोमीटरमध्ये येऊन जाईल. मग ते किलोमीटरचं अंतर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला जर मीटरमध्ये पाहिजे असेल तर आपण हे इथं काय केलं पाहिजे, हे पूर्ण 5/18 ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपलं अंतर काय होईल, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजेच 5/18 म्हणजेच 0.278 म्हणजे 0.278 इंटू व्ही इंटू टी. इथं फक्त जे काही व्हॅल्यू आहेत वेलॉसिटी किलोमीटर पर आवरमध्ये पुटअप करायचे. लक्षात, हे पुटअप केल्यानंतर मग आपलं काय काय मिळून जाईल, लॅग डिस्टन्स त्या ठिकाणी आपला मिळून जाईल. नेक्स्ट आहे ब्रेकिंग डिस्टन्स. आणि जे काही ब्रेकिंग डिस्टन्स आणि टाईम जो आहे तो टाईम आपला असणार आहे फक्त सेकंदमध्ये, इथं तुम्ही कन्सिडर करणार आहे ह्याच्यामध्ये टाईम. नेक्स्ट पॉईंट आहे ब्रेकिंग डिस्टन्स. जे काही ब्रेकिंग डिस्टन्स आहे तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, जर जेव्हा तुमचं स्टीप स्लोप असेल असा, त्याला म्हटलं जातं ॲसेंडिंग ग्रॅडियंट. त्या केसमध्ये जे काही रायझिंग ग्रेड आहे त्याची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, पॉझिटिव्ह ग्रेड म्हणजे प्लस एन घेणार आहे. जर जी काही पर्सेंटेज आहे प्लस एन कन्सिडर करणार आहे. आणि जेव्हा जो काही ग्रॅडियंट आहे तो डिसेंडिंग ग्रॅडियंट आहे किंवा डाऊनवर्ड ग्रॅडियंट असेल तर त्या केसमध्ये यांची व्हॅल्यू आपण मायनस घेणार आहे. फक्त या दोन गोष्टी इथं कन्सिडर करायच्या. आणि त्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, ब्रेकिंग डिस्टन्स इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 254 इन ब्रॅकेट लॉंगिट्युडनल फ्रिक्शन म्हणजेच एफ प्लस एन पर्सेंटेज. एन पर्सेंटेज मीन्स रायझिंग ग्रेड पर्सेंटेज. ते ग्रेड पर्सेंटेज रायझिंग ग्रेड असू शकतं किंवा फॉलिंग ग्रेड असू शकतं. मग जर रायझिंग ग्रेड असेल तर त्या ठिकाणी जे काही व्हॅल्यू असेल इथं प्लसमध्ये आपण लिहिणार आहे म्हणजे प्लस एन पर्सेंटेज असं लिहिणार आहे. आणि जर निगेटिव्ह असेल तर मायनस एन पर्सेंटेज लिहिणार आहे. म्हणजेच फॉलिंग ग्रॅडियंट असेल मग किंवा डाऊनवर्ड ग्रॅडियंट असेल किंवा त्यालाच डिसेंडिंग ग्रॅडियंट बनणार आहे. आणि प्लस कधी लिहिणार आहे, जेव्हा असेंडिंग असेल, जेव्हा असेंडिंग किंवा अपवर्ड ग्रॅडियंट असेल किंवा रायझिंग ग्रॅडियंट असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, प्लस 9% हे ग्रेड व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे. प्लस 9% जी दिलेली असेल ते दिले असेल, जी की न्यूमरिकलमध्ये उपलब्ध असेल. आणि जेव्हा एरिया तुमचा प्लेन आहे, एकदम पठारी भाग आहे, त्यासाठी जी काही ग्रेड पर्सेंटेज आहे म्हणजे एन पर्सेंटेज त्याची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करणार आहे फॉर प्लेन एरिया. तर हे असं त्याचे फॉर्म्युलेज आहेत. मग टोटल जो काही फायनल तुमचं हे होऊन जाईल तर तुमचा आन्सर काय येईल, म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. लॅग डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं आपण, तर हे व्हॅल्यू लॅग डिस्टन्स प्लस हे तुमचं ब्रेकिंग डिस्टन्स. फक्त इथं काय चेंज असणार आहे, जर रायझिंग ग्रेड असेल तर प्लस एन पर्सेंटेज येईल, जर मायनस फॉलिंग ग्रेड असेल किंवा ग्रॅडियंट असेल त्या ठिकाणी मायनस एन पर्सेंटेज येऊन जाईल. इतकंच ह्याच्यामध्ये हे असणार आहे. ह्या दोघांचं समेशन लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स. आता इथं 2 फॉर्म्युले दिले आहेत. हे 2 फॉर्म्युले कधी वापरायचं हे तुम्हाला कळून गेलं असेल. जर तुमचं ते ग्रॅडियंट मेन्शन केलेलं असेल, डिसेंडिंग असेल तर फक्त हा फॉर्म्युला वापरायचा फक्त. जर असेंडिंग ग्रॅडियंट असेल किंवा रायझिंग ग्रॅडियंट असेल तर हा फर्स्ट फॉर्म्युला युटिलाइज करायचा. इथं 2 फॉर्म्युले दिले आहेत त्याचे, हा फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2. तर या दोन्हीपैकी एकच फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे, जे की तो फॉर्म्युला कशावर अवलंबून आहे, कधी वापर करायचा या दोन्हीपैकी एक ग्रॅडियंटवर. असेंडिंग ग्रॅडियंट असेल तर स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करते वेळेस, जी की त्याच्यामध्ये आपला ब्रेकिंग डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जर असेंडिंग ग्रॅडियंट असेल किंवा रायझिंग ग्रॅडियंट असेल किंवा अपवर्ड ग्रॅडियंट असेल तर त्या केसमध्ये आपण फर्स्ट फॉर्म्युला युटिलाइज करणार आहे. जर त्या ठिकाणी
डिसेंडिंग ग्रेडियंट असेल तर फक्त आपण कोणता फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे, सेकंड फॉर्म्युला म्हणजे -n%. तो फॉर्म्युला त्या ठिकाणी युटिलाइज करतो. ह्या दोन्हीपैकी फक्त एकच फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे. दोन्ही फॉर्म्युले अजिबात वापर करायचा नाही. हे फॉर्म्युलेचा वापर कशावर अवलंबून आहे? टोटली ग्रॅडियंटवर. अप ग्रॅडियंट आहे की डाऊन ग्रॅडियंट आहे, म्हणजेच रायझिंग ग्रॅडियंट आहे की फॉलिंग ग्रॅडियंट आहे, याच्यावर फॉर्म्युलाचा वापर करणं टोटली डिपेंड आहे. नेक्स्ट, आता रिॲक्शन टाईम, जी काही स्टॉप साईड डिस्ट आहे. आता तो काही एखादा ऑब्स्टॅकल बघितल्यानंतर तो ड्रायव्हर काय करतो? विचार करायला वेळ घेतो. काय लक्षात? जी परिस्थिती समजून घ्यायला काय करतो? वेळ घेतो. मग त्याला काय म्हटलं जातं? रिॲक्शन टाईम. मग स्टॉपिंग साईड डिस्टन्समध्ये जो काही ड्रायव्हर आहे तो किती वेळ घेतो बाबा तो विचार करण्यासाठी, एखादा ऑब्स्टॅकल समजून घेण्यासाठी? तर तो 2.5 सेकंद इतका वेळ घेतो तो रिॲक्शन टाईम, ॲज अ रिॲक्शन टाईम. आणि त्याच ठिकाणी ओव्हरटेक साईड डिस्टन्स असेल तो तो काय करतो? 2 सेकंद वेळ घेतो ॲज अ रिॲक्शन टाईम. आणि मिनिमम पेसिंग हेडवे असेल तर त्या ठिकाणी म्हणजे एखादं व्हेकल आहे आणि त्याला आपल्याला ओव्हरटेक करायचे आणि त्या ओव्हरटेक करण्याच्या अगोदर आपली व्हेकल एखाद्या व्हेकलच्या पाठीमागे असते. मग ती पुढची व्हेकल आणि आपली व्हेकल ह्याच्यातलं त्याच्यामधला जो काही डिस्टन्स असेल तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी त्या ह्याच्यामध्ये काही वेळ लागतो तुम्हाला ओव्हरटेक करते वेळेस. तर तो मिनिमम पेस हेडवे त्यावेळेस जो काही ड्रायव्हरचा रिॲक्शन टाईम असतो तो असतो 0.7 सेकंद इतका त्या ठिकाणी वेळ घेतला जातो. म्हणजे जवळपास 1 सेकंद जरी म्हणलं तरी खूप होईल ते. आता जेव्हा तुम्हाला वन लेन असेल आणि वन वे ट्रॅफिक असेल तर त्या ठिकाणी स्टॉपिंग साईड डिस्टन्स त्या रोडसाठी जर कॅल्क्युलेट करायचं सांगितलं असेल तर तुम्हाला लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स याचं समेशन करायचं आहे फक्त. मग तुम्हाला काय म्हणून जाईल? स्टॉपिंग साईड डिस्टन्स ह्या वन लेन वन वे ट्रॅफिकसाठी होऊन जाईल. जर तुमची केस सिंगल लेन आणि 2 वे ट्रॅफिक आहे, म्हणजे आता तुम्हाला पहिली केस समजून सांगतो. ही काय तुमचं फक्त वन लेन वन वे ट्रॅफिक, फक्त एकाच दिशेला वाहनं ह्या रोडवरून पास होतात. ह्याच्यावरून अपोजिट जी एंट्री आहे वाहनाची येण्याची हे अवॉइड केली आहे, म्हणजे ह्याच्यावर हे नाही. फक्त काय ह्याच्यामध्ये पहिली जी केस आहे वन लेन वन वे ट्रॅफिक, याच्यामध्ये जी काही वाहनं आहेत फक्त एका दिशेला मूव्ह होतात, फक्त एकाच दिशेला मूव्ह होतात. त्या केसमध्ये जर तुम्हाला स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं झालं असेल तर जे काही लॅग डिस्टन्स आणि ब्रेकिंग डिस्टन्स आहे ते इथं डायरेक्ट पुट करून द्यायचं, त्याचं जे आन्सर येईल ती म्हणजेच स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू स्टॉपिंग साईड डिस्टन्स, म्हणजे जे कॅल्क्युलेट केलेलं आहे तेच त्या काय करायचं ॲज आन्सर म्हणून कन्सिडर करायचं. हे झालं फर्स्ट केस. आता दुसरी जी काही केस आहे, दुसरी केस काय आहे? सिंगल लेन 2 वे ट्रॅफिक. आता याच्यामध्ये काय आहे? सिंगल लेन आहे, हे सिंगल लेन, पण ट्रॅफिक कशी आहे? 2 वे आहे. आलं लक्षात? म्हणजे हे डिवायडर पण नसणार त्याच्यामध्ये. परत डायग्राम ड्रॉ करतो मी. सिंगल लेन आहे पण ट्रॅफिक कशी आहे? 2 वे आहे. मग या केसमध्ये जे काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे ते काय केलं पाहिजे? 2 टाइम्स द स्टॉपिंग साईड डिस्टन्स, म्हणजे जे आपण स्टॉपिंग साईड कॅल्क्युलेट केलेलं आहे ते काय करायचं याच्यामध्ये ट्वाईस कन्सिडर करायचं याच्यामध्ये, या केसमध्ये. म्हणजे जे आन्सर आलेलं आहे त्या आन्सरला डबल करून इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. हा लक्षात? म्हणजे जे काही स्टॉपिंग डिस्टन्स आपण लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्स याचे समेशन केल्यानंतर ते काय करायचं आपल्याला डबल करून इथं काय करायचं, इथं वापर करायचा आहे. जेव्हा एखादं न्यूमेरिकल विचारलं असेल कॅल्क्युलेट स्टॉपिंग साईड डिस्टन्स फॉर सिंगल लेन 2 वे ट्रॅफिक, त्या केसमध्ये स्टॉपिंग साईड डिस्टन्स ही काय असेल? जे तुमचा आन्सर आलेला असेल त्याला डबल करायचं. तुम्हाला काय करायचं? ते आन्सर ट्वाईस करायचे. म्हणजेच इथं तुम्हाला दिलेलं आहे इथं साईड डिस्टन्स, स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू ट्वाईस स्टॉपिंग साईड डिस्टन्स, जी की ह्या सेकंड पॉईंटसाठी हे ॲप्लिकेबल आहे. जेव्हा तुमचं 2 लेन
टू वे ट्रॅफिक असेल तर स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू स्टॉपिंग साईड डिस्टन्स, जे आन्सर आले ते तिथं काय करायचे ॲज अ स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणून वापर करायचे. जेव्हा तुमचं टू लेन टू वे असेल आणि वन लेन जेव्हा मेंटेनन्समध्ये असेल किंवा रिपेरिंग चालू असेल, त्या केसमध्ये जसं तुमचं सेकंड केस होती सेम केस इथं लागू होऊन जाईल. जेव्हा टू लेन टू वे ट्रॅफिक असेल, जेव्हा मेंटेनन्स करत असते वेळेस फक्त त्या कंडिशनमध्ये, जर तुम्हाला मेंटेनन्स हा वर्ड आला असेल किंवा रिपेरिंग आला असेल तर त्या केसमध्ये स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू ट्वाईस स्टॉपिंग साईड डिस्टन्स, म्हणजे जे आन्सर आलेलं आहे लॅग डिस्टन्स प्लस ब्रेकिंग डिस्टन्सचं ट्वाईस करून इथं लिहायचं आहे, जेव्हा जर मेंटेनन्स किंवा रिपेरिंग हा वर्ड आला असतील तर. नाहीतर तुमचं जो थर्ड पॉईंट आहे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू स्टॉपिंग साईड डिस्टन्स, हा थर्ड पॉईंट, तर हेच आन्सर इथं असेल. जर मेंटेनन्स आला असेल वर्ड किंवा रिपेरिंग असेल तर हा फोर्थ लागू होईल. नाहीतर टू लेन टू वे ट्रॅफिक म्हणलं असेल तर थर्ड पॉईंट. फक्त स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू ट्वाईस स्टॉपिंग डिस्टन्स केव्हा घ्यायचे आहे, जेव्हा तुमचं मेंटेनन्स चालू असेल त्या केसमध्ये, आणि सिंगल लेन टू वे ट्रॅफिक असेल त्या केसमध्ये हे स्टॉपिंग साईड डिस्टन्स ट्वाईस करून द्यायचे, अन्यथा नाही. मग बाकीकडे स्टॉपिंग साईड डिस्टन्स इक्वल टू स्टॉपिंग साईड डिस्टन्स, म्हणजे जे आन्सर आले तेच आन्सर ते लिहायचे आहे. तर हे झालं तुमचं स्टॉपिंग साईड डिस्टन्स. नेक्स्ट ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. आता जी काही ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आहे तर तुम्हाला याची डेफिनेशन दिलेलं आहे, टू प्रोव्हाइड सफिशियंट डिस्टन्स टू द ड्रायव्हर टू ओव्हरटेक द स्लो मूव्हिंग व्हेकल अहेड सेफली अगेन्स्ट द ट्रॅफिक इन अपोजिट डायरेक्शन. आता इथं काय म्हणलं, तुम्हाला एक पुरेपूर जे काही अंतर त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे, जेणेकरून तुम्ही जी काही तुमची समोरची व्हेकल आहे त्याला तुम्ही ओव्हरटेक करू शकता, सहजपणे त्याला ओव्हरटेक करू शकता. आणि ओव्हरटेक करत असते वेळेस त्याच्या आणि दुसऱ्या लेनवरती एक व्हेकल असणार आहे, म्हणजे जी काही ट्रॅफिक असणार आहे, मग त्याला पण काय झालं पाहिजे ते कुठलीही तिथं कॉलेजन न होता ती पण त्याला पण सेफली आपण क्रॉस करून परत फर्स्ट लेनवरती आपण आलं पाहिजे. याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला या डायग्राममध्ये, इथं तुम्हाला काय पाहिजे, एक सफिशियंट डिस्टन्स अवेलेबल पाहिजे. कुठं पाहिजे आता हे, तर ह्या मिनिमम पेस हेडवेला आणि ऑन सेकंड लेन जे काही टू वे रोड असेल त्या टू वेवरच्या सेकंड लेनवरती सफिशियंट डिस्टन्स या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, जेणेकरून तुम्ही जी काही व्हेकल जी ही आहे ह्या व्हेकलला तुम्ही सेफली काय करू शकता, ओव्हरटेक करू शकता. प्लस काय पाहिजे, विदाऊट कॉलिजन टू अपोजिट व्हेकल, ह्याला न कुठला टक्कर न होऊ देता इथं तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला ओव्हरटेक केलं पाहिजे. मग ह्याला म्हणलं जातं ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, म्हणजेच मिनिमम डिस्टन्स ओपन टू विजन ऑफ ड्रायव्हर ऑन टू वे रोड टू इनेबल हिम टू ओव्हरटेक अनदर व्हेकल अहेड with safety against the traffic from opposite direction is called as overtaking side distance or passing side distance. आता तुम्हाला दिलेलं आहे, आता जी काही D1 म्हणजे काय, D2 म्हणजे काय, D3 म्हणजे काय, आता इथं तुम्हाला जे काय आहे तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर दिलेलं आहे D1 म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये जे काही रेड व्हेकल दिसते ते काय तुमची स्लो मुव्हिंग व्हेकल आहे, आणि जे ब्लॅक दिसते ते काय फास्ट मुव्हिंग व्हेकल आहे, आणि जे ग्रीन दिसते तर ते तुमचे काय अपोजिट व्हेकल आहे, जे की समोरून येत आहे. तर आपण आता कोणती व्हेकल कोणत्या ह्याला ओव्हरटेक करते, मग तुमची जी काही ब्लॅक व्हेकल आहे ते काय करते, ह्या रेडला काय करते, म्हणजे स्लो मुव्हिंग व्हेकलला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करते. मग जेव्हा ही प्रोसिजर किंवा ओव्हरटेकिंग प्रक्रिया चालू होते
त्या ओव्हरटेकिंग प्रक्रियामध्ये जिथून स्टार्ट होते तिथून काय करायचं, तिथून ते पॉईंट किंवा डिस्टन्स मेजर करायचं चालू करायचं. मग आता ओव्हरटेकिंग प्रोसेस इथून चालू झालेली आहे, ह्या पॉईंटपासून. इथून तर आता इथून आपण याला दुसऱ्या लेनवरती आपण काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. लक्षात. मग त्या शिफ्ट होईपर्यंत जी काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला म्हणणार आपण D1. आणि तिथून शिफ्ट व्हायला ॲक्च्युअल स्टार्ट झाले तिथून ते ह्या व्हेकलपर्यंत पॅरलल येत नाही तिथपर्यंत, त्याला काय म्हणणार आपण, म्हणजे ह्या जिथून हे शिफ्टिंग चालू झालेलं आहे आणि परत ह्या व्हेकलच्या पॅरलल, हे झालं तुमचं D2. आणि ही व्हेकल सुरुवातीला दूर होती, मग आपल्या व्हेकलच्या पॅरलल येईल, ह्या ब्लॅकच्या पॅरलल येईल ग्रीन व्हेकल, त्याला म्हणणार आपण D3. इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिलेला आहे. हा जो काही कर्व आहे एंटायर कर्व, ह्याला फक्त त्याने काय म्हणलेलं आहे, D2. आणि ही व्हेकल जेव्हा ओव्हरटेकिंग प्रोसेस चालू झालेली असेल तिथून ती व्हेकल पुढे येते आणि पुढे आल्यानंतर ते काय होते, दुसऱ्या लेनवरती येण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या लेनवर येण्याचा प्रयत्न जिथून करते तिथपर्यंत ते डिस्टन्स काय करायचं, आपण मेजर करायचं. मग ती झाली D1. मग सिमिलर जसं आपण इथे केले, जेव्हा ही ग्रीन व्हेकल आहे, जेव्हा आपण ओव्हरटेकिंग प्रोसेस चालू करण्याच्या अगोदर किंवा चालू करते वेळेस ही व्हेकल ज्या ठिकाणी होती तो पॉईंट काय करायचा, लास्ट पॉईंट कन्सिडर करायचा. आणि जेव्हा ओव्हरटेक घेतल्यानंतर ती व्हेकल कुठे येते तिथपर्यंत जे काही डिस्टन्स असेल ते असणार आपलं D3 असणार आहे. मग हे जे परत आपलं फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले चा युटिलाइज करून किंवा वापर करून आपण काय करणार आहे, जिथून ओव्हरटेकिंग प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि तिथं एंड झालेली आहे, म्हणजे एंड इथं होईल आपली. लक्षात. जरी इथं एंड झालेली असतील तरी आपण ही डिस्टन्स कव्हर करणार आहे, कारण ही व्हेकल सुरुवातीला काय होते, दूर होती, पण आता हे जवळ आलेली आहे. म्हणून आपण ही ग्रीन व्हेकल सुरुवातीला आपण पाहिल्यानंतर कुठं होती तो पॉईंट आपण इथं कन्सिडर करणार आहे. म्हणजेच जी काही ओव्हरटेक डिस्टन्स असेल ते तुमचं काय असेल, ह्या ब्लॅक व्हेकलपासून तर ह्या ग्रीन व्हेकलपर्यंत हे डिस्टन्स काय असणार आहे, तुमचं ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स असणार आहे. मग याच्यामध्ये आपण D1 कॅल्क्युलेट करणार आहे इथून तर इथपर्यंत. आणि हे पूर्ण कर्व लेंथ जे आहे जिथून ॲक्च्युअल ओव्हरटेकिंग प्रोसेस चालू झालेली आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, D2 म्हणणार आहे. आणि जी काही कर्व लेंथ झाल्यानंतर जी ग्रीन व्हेकल सुरुवातीला ज्या पोझिशनला होती आणि ओव्हरटेकिंग प्रोसेस संपल्यानंतर जे ज्या पोझिशनला आहे या दोघांना जी काही डिस्टन्स आहे आपण त्याला धरणे D3 कन्सिडर करणार आहे. मग आपण हे काय करणार आहे, डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करणार आहे. तर आता कॅल्क्युलेट करू आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय फास्ट मुव्हिंग व्हेकल बिफोर ओव्हरटेकिंग स्टार्टेड, म्हणजे ती व्हेकल दुसऱ्या लेनवर येण्यापूर्वी जेवढं काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे तर ते काय कॅल्क्युलेट करू. म्हणजे कोणतं, आपलं हे D1. ओव्हरटेकिंग प्रोसेस चालू व्हायची होती, म्हणजे ॲक्च्युअल प्रोसेस इथं चालू झालेली आहे, पण ही व्हेकल ह्या कर्व टू वे रोडवरती आलेलं नाही, अदर लेनवरती ती शिफ्ट झालेलं नाही. मग ती शिफ्ट होण्यापूर्वीचं जे काही डिस्टन्स आहे ते असणार आहे D1 असणार आहे. मग ते आपण डिस्टन्स काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. ते कसं असणार आहे, वेलॉसिटी इंटू टाईम. त्याची जी काही वेलॉसिटी आहे आपण त्याला काय केलेलं आहे, B कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट, आता जी काही हे डिस्टन्स आहे ओव्हरटेकिंग करते वेळेस ती काय केलेलं आहे, शिफ्ट झालेली आहे दुसऱ्या लेनवरती आणि परत दुसऱ्या लेनवरती शिफ्ट होऊन ती परत ओरिजिनल लेनवरती शिफ्ट झालेलं आहे. मग हे जे काही डिस्टन्स असेल ते असणार आहे D2. मग ते आपण आता इथं कॅल्क्युलेट करणार आहे. हे तर झालं आपलं वेलॉसिटी इंटू टाईम. इथं फक्त आपण काय करणार आहे, 0.278 इंटू वेलॉसिटी इंटू टाईम. टाईम कशामध्ये येतं, सेकंडमध्ये आहे. आणि जे काही वेलॉसिटी आहे आपण कशामध्ये ठेवणार आहे, किलोमीटर पर आवरमध्ये ठेवणार आहे, कारण ही तिथं कन्व्हर्जन फॅक्टर आपण युटिलाइज करतो आहे 0.278. जेणेकरून किलोमीटर पर आवरमध्ये जरी आन्सर ठेवलं तर ते कशामध्ये कन्वर्ट ठेवलेलं आहे, ऑटोमॅटिक मीटरमध्ये ते कन्वर्ट होतं. मीटर इन लक्षात.
मग हे काय होईल, मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट होईल. ह्या किलोमीटरचं अंतर तुमचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजेच तुमचं जे काही व्हॅल्यू असणार आहे किलोमीटर पर सेकंद इंटू सेकंद, एक काय होऊन काय जाईल होऊन या सेकंद सेकंद कॅन्सल होऊन जाईल, इथं फक्त मीटर राहून जाईल. यासाठी ते कन्वर्जन फॅक्टर इथं वापरलेला आहे. म्हणजे डायरेक्ट किलोमीटर पर आवरचं आहे तिथं डायरेक्ट कशामध्ये कन्वर्जन होईल, मीटर पर सेकंदमध्ये ते व्हॅल्यू एवढाच पार्ट कन्वर्ट होऊन जाईल. आणि सेकंद मल्टिप्लाय केल्यामुळं काय होईल, हे सेकंद सेकंद कॅन्सल होऊन जाईल आणि तिथं डायरेक्ट आपलं मीटर राहून जाईल. आला ह्यात. तर हे झालं तुम्हाला फर्स्ट डिस्टन्स मिळून गेलं, जे की ओव्हरटेकिंग प्रोसेस चालू होण्यापूर्वी, म्हणजेच जे काही व्हेकल आहे ते सेकंड लेनवर शिफ्ट होण्यापूर्वी जे काही डिस्टन्स होतं ते D1 झालं. नेक्स्ट D2 म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पास्ट व्हेकल ड्युरिंग ओव्हरटेकिंग ॲक्शन. म्हणजेच D1 जिथं संपवतो तिथून तर D3 जिथं संपवतो. आता त्याच्यामध्ये D1 ज्या ठिकाणी संपवतो आणि D3 ज्या ठिकाणी संपवतो अशा मधलं जे काही डिस्टन्स आहे ते काय आहे आपलं D2 आहे. परत डायग्रामवर जाऊ आपण. याच्यामध्ये D1 इथं संपलेला आहे आणि D3 या ठिकाणी संपलेला आहे. तर या दोघांना जी काही डिस्टन्स आहे D1 या ठिकाणी संपला आणि D3 इथे एंड होईल. मग या दोघांना जी काही डिस्टन्स आहे म्हणजे ॲक्च्युअल ओव्हरटेकिंग डिस्टन्स हे आहे D2. मग हे आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. मग ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर 2S प्लस B. आता ही 2S प्लस B काय आहे, ही S जी काय आहे मिनिमम पेस हेडवे आहे, जे की इथं तुम्हाला दिलेलं आहे. हे ह्या व्हेकलपासून ह्या व्हेकलपर्यंत जे काही डिस्टन्स असेल ते मिनिमम पेस हेडवे आहे. पण इथं पण सेम असणार आहे, मिनिमम पेस हेडवे, जे की हा कशाचा कंपोनंट आहे, D2चा कंपोनंट आहे. D2 त्याच्यापासून बनलेला आहे, लक्षात. मग हे झालं मिनिमम पेस हेडवे. मग ती कसं कॅल्क्युलेट करणार, 0.7 इंटू वेलॉसिटी ऑफ फास्ट मुव्हिंग व्हेकल प्लस 6. आता ही 6 काय आहे, ती तुमची लेंथ ऑफ व्हेकल आहे 6 मीटर. तर ही सॉल्व केल्यानंतर आपला मिनिमम पेस हेडवे मिळून जाईल प्लस बी काय आहे, जी की ह्या दोन व्हेकलमधलं डिस्टन्स आहे, जे की रेड जे व्हेकल आहे त्याची फर्स्ट पोझिशन आणि लास्ट पोझिशन याच्यामधला हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे बी आहे. मग ते बी ही केल्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल, D2 इथं मिळून जाईल. आपल्याकडे S2 आपण कॅल्क्युलेट केला. S कसं कॅल्क्युलेट केला, 0.7 इंटू वेलॉसिटी ऑफ फास्ट मुव्हिंग व्हेकल प्लस 6 काय तुमची जी काही व्हेकल आहे त्या व्हेकलची लेंथ आहे. मग आपल्याला S मिळून गेला, मिनिमम पेस हेडवे. त्याला बी काय, त्या दोन्ही ह्याच्यामधलं डिस्टन्स व्हेकलमधलं. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं, वेलॉसिटी ऑफ फास्ट मुव्हिंग व्हेकल इंटू टाईम. आणि याच्यामध्ये टाईम थोडं सेपरेट फॉर्म्युलाने युटिलाइज कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग यासाठी फॉर्म्युला वापर केला, जी की रेड व्हेकल होती ते एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाईपर्यंत जो काही टाईम लागला ते टाईम कॅल्क्युलेट केला गेलेला आहे, T √4S अपॉन A. आता S तर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. S काय आहे तुमचा मिनिमम पेस हेडवे आणि एक आहे ॲक्सलरेशन आहे, जे की 0.5 to 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर यांच्यामध्ये ते अवेलेबल असतं, ते अंतर म्हणजे ॲक्सलरेशन अवेलेबल असते व्हॅल्यू त्याची. मग ह्याचा वापर करून काय करणार आपण, टाईम कॅल्क्युलेट करणार आहे, जे की त्या व्हेकलने ॲक्च्युअल टाईम किती स्पेंड केला स्टार्टिंग टू एंडपर्यंत, म्हणजे त्याचं जे काही डिस्टन्स होतं, म्हणजे ह्या रेडनी इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ घेतलेला आहे ते वेळ आपण इथं काय केलेलं ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलेलं आहे. जे की आपल्याला पेस हेडवे माहिती आहे आणि ॲक्सलरेशन या दोनचा वापर करून काय केला आपण टाईम कॅल्क्युलेट केला. मग ह्या टाईम जो काय आहे याचा उपयोग करून काय करणार आपण, बी कॅल्क्युलेट करणार आहे, वेलॉसिटी इंटू टाईम. मग आपला तो बीची व्हॅल्यू मिळून गेली आणि एचची पण व्हॅल्यू मिळून गेली. मग ते इथं काय करणार, ह्या D2 मध्ये पुटअप करणार आहे. मग पुटअप केलेला आपला D2 मिळून जाईल
आणि लास्ट राहील आपलं D3. आता D3 याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, जी काही वेलॉसिटी आहे, आता इथं वेलॉसिटी इथं चुकीचं दिलेलं आहे. इथं वेलॉसिटी काय स्लो, जे अपोजिट व्हेकल आहे त्याची वेलॉसिटी इथं. आता आपल्याला काय करायचे आहे, D3 कॅल्क्युलेट करायचे. मग D3 कुणाची स्पीड कन्सिडर करणार, जे अपोजिट व्हेकलची. म्हणजे D3 इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. म्हणजेच जे तुमची रेड व्हेकल जी होती, तिनं जेवढा टाईम घेतलेला आहे तेवढाच टाईम करून घेणार आहे तुमचं अपोजिट व्हेकल. म्हणून तो टाईम आपण इथं काय केला, तो इथं युटिलाइज केला. आणि जी काही स्पीड होती ते आपण काय करणार आहे, सिमिलर टू हे करणार आहे आपण कुणासोबत, जे की रेड ह्याची स्पीड होती, रेड व्हेकलची, ती स्पीड आपण इथं कन्सिडर करणार आहे. म्हणजे जवळपास रेड व्हेकल आणि जे ग्रीन व्हेकल आहे त्याच्या दोन्हीची स्पीड जी आहे जवळपास सारखीच असणार आहे. आलं लक्षात. जरी आपण इथं जे काही नोटेशन्स आहेत सर्वांचे आपण सारखेच घेतलेले आहेत, थोडे इथं कन्फ्युजन होण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, पण स्पीडमध्ये काही चेंज होणार नाही. तर इथं तुमचं अंतर जे काही डिस्टन्स होऊन जाईल ते डिस्टन्स होऊन जाईल D3 इक्वल टू 0.278 इंटू वेलॉसिटी इंटू टाईम. टाईम जो का असणार आहे तुमचा, ह्याच्यातून टाईम कॅल्क्युलेट केलेला आहे, जे की रेड बसने जेवढा टाईम घेतला होता रेड व्हेकलनी तेवढाच टाईम काय करणार आपण इथं युटिलाइज करणार आहे. तर आपला तुम्हाला D3 मिळून गेलं. मग D3 मिळून गेल्यानंतर आपण ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, म्हणजेच काय, त्यात 3 डिस्टन्सची ॲडिशन आहे. मग ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स म्हणजे OSD इक्वल टू D1 प्लस D2 प्लस D3. तर हे पूर्ण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स मिळून जातं. जेव्हा आपण ॲक्च्युअल न्यूमरिकल सॉल्व करू तर परत ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हे कन्सेप्ट जे आहेत ह्याच्या D1च्या D2 आणि D3च्या पूर्ण त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. थँक्यू.